पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय पदार्थांचा एकदम वास येतोय ना रूम मध्ये, नाही म्हणजे गंध येतोय सगळ्या रूम मध्ये, असं मिठाईवाल्याच्या दुकानात झोपल्यासारखं वाटेल आज। तळण केलंय ना आज, उद्यापर्यंत जाईल निघून। ते पोरं एकदम खुश आहेत ना शॉपिंग करून? हो। अरे मी काय म्हणतोय, तुला काय हवं माझ्याकडनं दिवाळीसाठी? काही नको। अरे काही नको कसं? एखादी साडी घेऊया ना आपण। आहेत माझ्याकडे 2 साड्या। आता त्या 2 पैकी तू एक उद्या भूमिपूजनाला घालशील, मग एकच उरणार ना, अजून एक घेऊया ना। नाही नको, मला कुठे लागतात इतक्या साड्या। अच्छा आपल्या पोरींचं मस्त चाललंय ना, म्हणजे खुश आहेत सगळ्या, आणि मयू त्या पंत्या मस्त बनवते। गुडी आहे आपली मयू। ऐक, चल कुठे? ते पंत्या घे, मयुरीला तयार व्हायला सांग, चल जाऊन येऊया। पण कुठे? तुझ्या माहेरी माई आणि आप्पांना भेटून येऊया, चल। काय? हो, मयुरीची इच्छा आहे ना, आजी आजोबांना तिच्या हातून तिला पंत्या द्यायच्या। चल मग जाऊन येऊया। पण तुम्हाला हे सगळं असं केलेलं चालणार आहे? हे करून तुझं हसू परत येणार असेल तर चालेल। अश्विनी उद्या भूमिपूजन आहे, मला तुला असं उदास नाही बघायचंय। म्हणून तुम्ही आई बाबांना भेटायला येणार? नाही, मी नाही भेटणार, मी बाहेर थांबेन, तुम्ही जाऊन भेटून या। आणि ही गोष्ट आपल्या तिघांशिवाय कोणाला कळायला नको, आईला आणि शिल्पीला तर अजिबात नको। मग कुठे जातोय सांगायचं? ते बघू ग, सांगू काहीतरी। अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, रात्रीच्या अंधारात मी चोरासारखं घराबाहेर पडायचं आणि माझ्या स्वतःच्या आई बाबांना मी चोरासारखं जाऊन भेटायचं, हो ना? अश्विनी आता असं करावं लागेल ना। नाही, माफ करा मला, पण मला नाही जमणार। ते माझे आई वडील आहेत आणि माझ्या आई बाबांना मला चोरासारखं भेटण्याची इच्छा नाहीये। आतापर्यंत त्यांना जेवढा त्रास झालाय तेवढा पुरेसा आहे, आणि हे असं काही करून ना मला त्यांना अजून त्रास द्यायचा नाही। तर मी तुझ्यासाठी मयुरीसाठी काहीतरी करायला निघालो, तर तेही तुला नकोय। व्हॉट इज दिस? तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचंय ना? मग सगळ्यात अगोदर जाऊन शिल्पीला सांगा की आपण आई बाबांना भेटायला चाललो। मला माहितीये तुम्ही तसं करणार नाही, तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही मला तिथे घेऊन जाताय, पण तुम्ही घरात येणार नाही, एखाद्या अनोळखी माणसासारखं घराबाहेर थांबाल। आतमध्ये घरी जाऊन आई बाबांच्या पाया पडणार नाही, त्यांना तुम्ही सांगणार नाही की मी जमीन घेतलीये, मला घर बांधायचंय आणि भूमिपूजन आहे, तर तुम्ही या। यातलं काही तुम्ही नाही करणार, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आई बाबांना त्रास होईल आणि मला ते नकोय, म्हणून मी तुम्हाला हे करू देत नाही। जेव्हा तुम्ही राजरोसपणे सगळ्या घरातल्यांना सांगाल ना की मी अश्विनीला आणि मयू कुहूला घेऊन अश्विनीच्या माहेरी जातोय, त्या दिवशी मी आई बाबांना भेटेन, तोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही। देवा, आज आपल्या घराच्या जागेचं भूमिपूजन आहे।
आतापर्यंत तुझ्या कृपेने सगळ्या संकटातून मार्ग काढत सगळं छान झालंय. पुढेही तसंच होऊ दे. अश्विनी, हाय. अगं ती वीट एकदा देवासमोर ठेव. गणू, सगळं व्यवस्थित पार पडू देत रे बाबा. कुशल, माहिती बरोबर आहे? 100% बरोबर आहे सर. आता बनवूया आपला मास्टर प्लॅन. चल. हे बघ, ते फुलं वगैरे आहे ना, ते सगळं सामान माझं करून झालंय तिकडे. आणि बाकीचं सामान ते पण झालंय. अरे श्रेयस होता कुठे? आता येत आहे. हा, आणि यांना फोन करून विचार कुठवर आले ते बघू. बाबा. हॅलो. हा बाबा, कुठवर? अरे बापरे. नाही, आम्ही अजून घरीच आहोत. अजून आवरतंय. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही डायरेक्ट तिकडे या. बबनला पाठवतो मी सामान घ्यायला. ठीक आहे. ओके, भेटतो. या. बबन, तू यांना घेऊन तिथे डायरेक्ट ये. हा, हा काकू, मी काकांना तिकडे सोडतो. पण सॉरी, मला तिकडे थांबता येणार नाही आज. त्याचं काय आहे, बिट्टू म्हणजे माझा मुलगा कार्तिक, त्याच्या शाळेत इंटर स्कूल क्रिकेटची मॅच आहे आणि ती पण फायनल. सेमी फायनलला तो झाला होता मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा, तुम्ही फायनलला यायचं म्हणजे यायचं. ही धमकी दिली होती त्याने मला. आणि ह्या धमकीला थोडस घाबरतोय मी, म्हणून नाही जमणार. मुलासाठी जायचंय. मुलासाठी नाही जायचं तुला ती क्रिकेट मॅच बघायची ना, म्हणून चाललायस तू. काहीतरी फेका मारतो. ओ कुहूचे पप्पा, शांत बसायचे काय घेणार? भवन भाऊजी, यावेळी बिट्टूची मॅच आहे ना, म्हणून सोडते. पण तुम्ही परत आल्यावर ना आपण एक मस्त प्रोग्राम करूया. हा, कसला प्रोग्राम? सिनेमा बघायला जाऊया. सिनेमाला? वाव, किती छान. कुठला? हर हर महादेव येत्या 25 तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात लागतोय. अरे वा. आम्ही पण येणार सिनेमाला. संजू, तुला माहितीये का, आजोबा जेव्हा तुम्हा लोकांना गोष्टी सांगतात त्या ऐकायला तुम्हाला मजा येते की नाही, तसा हा चित्रपट बघतेवेळी पण तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. वाव, म्हणजे तिकडे किती मजा येईल ना. चला ठरलं मग. पांड्या परत आला की आपण हर हर महादेव पिक्चर बघायला जायचं. मी पण ऐकलंय हर हर महादेव एकदम भारी पिक्चर आहे. तर हा पिक्चर मी तुम्हाला दाखवणार. क्या बात आहे. पांड्याची पार्टी. बबन भाऊजी, माझ्याकडनं ना बिट्टूला ऑल द बेस्ट सांगा. आणि मॅन ऑफ द मॅच बिट्टूलाच मिळणार आहे. थँक्यू. चला येतो. चल बाय. चला बाबा, सगळे रेडी आहेत का? हो, मी तयार आहे. तुझ्या बहिणीचं काय ते बघ, अजून आवरलं नाही. हिचं काय? ए बाबा, तू रेडी हो ना? हो लवकर रेडी. शिल्पी, अगं इकडे काय करतेस तू? चल ना. ए गट्ट्या, काय झालंय? मी नाही आले तर नाही चालणार का? विद्युत काय बोलला का? माझं आयुष्य म्हणजे फक्त विद्युत इतकंच झालंय का आता? हो. व्हॉट? दादा. अच्छा, सॉरी बाबा, बोल काय झालंय? दादा, म्हणजे मला माहिती नाही, पण मला ना खूप कसं तरी होतंय. म्हणजे मला कशाची तरी भीती वाटते. कशाची ते नाही मी सांगू शकत, पण खूप भीती वाटते आणि खूप असं आतून कसं तरी होतंय खूप.
आता कळतंय मला का घाबरली असतो. मी तुला आधी सांगितलेलं शिल्पी आणि आता पुन्हा सांगतोय. मी या घरात नाही राहिलो, उद्या बंगला बांधला, अगदी ताजमहलही बांधला ना, तरी सुद्धा माझं जे घर असेल तेच तुझं सुद्धा असेल. कळलं? पण हल्ली ऐश्वर्या रायवर फारच प्रेम होतो चाललंय. प्लॉट बीट. ना आता कसं तरी नाही वाटत तुला असं घाबरल्यासारखं वगैरे? म्हणजे काय, हा तुझा माज ना सगळा वरवरचा आहे. आतून तू अगदी फुसकी आहेस, फुसकी. व्हॉट? मी फुसके? येस, फुसका तर तू आहेस. फुसकी आहेस. तू फुसकाय. तू फुसकी आहेस. तू फुसकाय. तू फुसकी आहेस. तू फुसकाय. तू फुसकी आहेस. तू मारू तू नको, फुसकी तू आहेस. फुसकाय. चाललंय काय? आई हा मला फुसकी म्हणाला. लहान झालेत का? फुसकी म्हणाले तर काय आहेस फुसकी. चला हा, उशीर होतोय. हो, उशीर होतोय आणि आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. सो आता उशीर नको करू आणि चल. चलो. पण फुसकी बिस्की नाही म्हणायचा. चल. श्रेयस वाघमारे, तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद फार वेळ टिकणार नाहीये. सर तुम्ही फारच मनाला लावून घेतलंय सर. एक जागा गेली तर जाऊ देत ना. आपली कंपनी किती मोठी आहे आणि त्या श्रेयसला एवढा भाव द्यायची गरज नाहीये. 100% म्हणाले ते पटतंय. आता प्रश्न फक्त बिझनेस करायचा राहिला नाहीये. त्या श्रेयस वाघमारेने या वारंगच्या इगोला धक्का लावलाय. अहो तो तुमच्या समोर मच्छर आहे, मच्छर. करेक्ट, मच्छर. अगदी बरोबर बोललास. तो या वारंगला वारंवार डंक मारायचा प्रयत्न करतोय. कुशल कुमार, तुला माहितीये, जर डास आपल्याला चावत असेल आणि आपल्याला त्याला मारायचं असेल तर आपण काय करतो? हा माहितीये ना, असा मारायचा. म्हणूनच तुझं प्रमोशन होत नाहीये. डास उडू शकतो आणि तुझा मार तुलाच बसू शकतो. मग काय करायचं सर? डास ज्या भागावर बसलाय तो भाग कडक करायचा, म्हणजे तो डास उडूच शकत नाही. आणि मग हळूच त्याला ठेचायचा, ठेचायचा, ठेचायचं. तो आज भूमिपूजन करतोय, ही खबर पक्की आहे? एकदम पक्की आहे सर. 100%ला त्यांनी तासाभरापूर्वीच कळवलंय ते सर. आणि पूजेची तयारीही करायला सांगितले. नाही, पूजा होणार नाही. आज नाही, कधीच नाही. मी ती होऊन देणार नाही. श्रेयस, तू मच्छर आहेस रे, मच्छर. या वारंगला डंक मारण्याच्या प्रयत्नात तू खूप जवळ आलास. आता तू ठेचला जाणार. भूमिपूजन होणार नाही. चला 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 चला. बाय. हा, बाय बाय. बाबा मी खाली थांब. हा, खाली थांबा, खाली थांबा. ही वीट आहे, सांभाळून घेऊन जा नीट. नीट काय, तू आधी तयार हो. असंच भिडते तू अजून. हो होते हो, 5 मिनिटं लागतात. जा लवकर. हो. आई, गणेश पूजनासाठी गणपतीची मूर्ती घ्यायची आहे ना? मी घेते, तू तयार हो. हो. काय? अरे देवा. अगं निरंजन पडलं. अपशकुन झाला बघ. आई तू आता उगीच भलते चलते विचार नको आणूस ग डोक्यात प्लीज. गपच ग तू. तुला काय कळतंय? मला वाटतं आज आपण पूजा करू नये. आई, पूजा आजच होणार. उगीच काहीतरी बोलू नकोस. तुझ्या धक्क्याने तो दिवा पडला आणि आता चांगलं काम होतंय ना, यात खोडा घालू नकोस ग. शकून अपशकून काही नसतं, कळलं का? प्लीज आता चला सगळ्यांनी, यार उशीर होतोय. आजपर्यंत सगळं छान झालंय, यापुढेही सगळं छान होणार, कळलं? आई,
असं काही नसतं हो. मनातली भीती सगळी काढून टाका तुम्ही. पण अगं आई आता पण बिन नको ग, ते बाबा आपल्या आधी पोचतील. चल आता तू, चल अश्विनी, चल बाबा ये लवकर. हो अहो. मला माहिती आहे सगळं छान होणार आहे. केवढा मोठा प्लॉट आहे ना ग. हो, इतका मोठा बंगला बांधणार आहे दादा? बांधेल की. काय बाबा, आवडली जागा? खूपच छान आहे. ही सगळी बाउंड्री जी दिसते ना ती आपल्या जागेची. श्रेयस, आता मी ऑटो रिक्षातून येत होतो ना, तेव्हा बघत होतो. हे जामगावच आहे ना? हो. किती बदललंय ना. आतापर्यंत शहराच्या बाहेर वाटायचं हे. हो, आता डेव्हलपमेंट झाली आहे ना. हो. आता याला डॅफोडिल एस्टेट म्हणतात. हो. माहिती नव्हतं मला. पण हा श्रीमंताचा एरिया वाटतो. माझा मुलगाही होईल की श्रीमंत. होणार काय, झालाच आहे. अहो कुदळ पावडं कुठे आहे? अहो हा गुरुजी विचारतायत कुदळ कुठे आहे. हा, आलो आलो. संजू, कुहू, अरे कुठे चाललाय तुम्ही? तिथे बंगला किती छान वाटेल ना. आता ना त्या सावंतबाईला मी ऐकूनच जाते. सारखी मला हिंमत असते ना, 4 BHK 4 BHK चांगला मोठा बंगला बांधून दाखवून दिला. नुसतं हो, तुम्हाला ना माझ्या मुलाचं कौतुकच नाहीये. कसं आहे उज्ज्वला, मुलगा जेव्हा उंचावरून उडी मारतो ना, आई फार कौतुकाने त्याच्याकडे बघत असते. त्याचा हसरा चेहरा बघून, त्याचा आनंद बघून आईचाही आनंद द्विगुणित होत असतो. पण बापाचं लक्ष मात्र जमिनीवर पडलेल्या दगडाकडे असतं. आणि मुलगा त्या दगडावर आपटण्याआधीच बापाला त्याला आपल्या हातात झेलायचं असतं. पण आता आपला श्रेयस मोठा झालाय, हातावर झेलण्यात इतकं लहान राहिलेला नाही. पण माहितीये का तुला, अजूनही श्रेयस मागचा पुढचा विचार न करता, इकडे तिकडे न बघता, मनात आलं की उडी घेत असतो. ही त्याची सवय अजूनही गेलेली नाही. म्हणून काळजी वाटते. पूजेला कोण बसणार आहे? गुरुजी, मी आणि माझी बायको अश्विनी. या, मग तुम्ही दोघांनी बसून घ्या इथे. हो. अश्विनी इकडे आहे ना? हो, त्या तिकडे, तुम्ही इथे बसा. हा, ती वीट कुठे आहे? हा, ठीक आहे गुरुजी. दोघांनी नमस्कार करा. नमस्कार. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः.
अरे पोलीस इथे काय आले? श्रेयस वाघमारे कोण आहे? मीच आहे. काय झालं? ही जागा तुमची आहे का? हो, माझ्या नावावर आहे. काय झालं काय? हे भूमिपूजन होऊ शकत नाही.